व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। नाशिकमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। घटनास्थळी ते पाहणी करतायत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे घटनास्थळावरती दाखल झालेले आहे। अपघाताच्या ठिकाणाची ते आता पाहणी करतायत। छगन भुजबळ यांच्याबरोबर या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक देखील आहेत। त्यांनी देखील या भुजबळांकडे या सगळ्या अपघाताच्या संदर्भात तक्रार केलेली आहे की आम्ही वारंवार या लोकांना सांगतो की या ज्या ठिकाणी अपघात झालेला त्या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक अपघात झालेले आहे। एक शाळकरी मुलांची बस देखील यापूर्वी या स्पॉटवर पलटी झाली होती, त्यावेळेला देखील या ठिकाणी गतिरोधक टाकावं अशा प्रकारची मागणी आम्ही करूनही ते गतिरोधक टाकण्याने आणि त्यामुळे ही अपघाताची घटना घडलेली आहे असा आरोप या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी भुजबळांकडे केलेला आहे। भुजबळ स्वतः या ठिकाणी आहेत। भुजबळांबरोबर काही पोलीस अधिकारी आहेत। नाशिक विभागाचे पोलीस आयुक्त अमोल तांबे हे त्यांना या सगळ्या अपघाताची सविस्तर माहिती देत आहे। अपघात नेमका कसा घडला, किती वाजता घडला, या सगळ्या घटनांची अपडेट जी आहे ती छगन भुजबळ यांना दिली जाते। आता आपण ही दृश्य जर बघितली तर छगन भुजबळ आता ज्या ट्रकवरती ही गाडी जाऊन आदळली त्या दिशेने देखील जात आहे। प्रत्येक घटनेचा अपडेट जे आहे ते आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पोहोचवतो आणि ही थेट दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे मदत कार्य जे आहे ते केलं जात आहे त्याची पाहणी केली जाते। छगन भुजबळ स्वतः आता या सगळ्या परिसराची पाहणी करताय। त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे देखील काही पदाधिकारी आहे, काही अधिकारी देखील आहे। त्यांनी स्वतः आता या सगळ्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे की काही जखमींना तातडीनं कुठल्या रुग्णालयात हलवायची गरज असेल तर मी स्वतः त्या ठिकाणी फोन करतो आणि तातडीची मदत जी आहे ती त्यांना मिळाली जाईल। कुठलाही जो जखमी आहे त्याला उपचाराअभावी त्याची कुठल्याही प्रकारची हेळसांड होणार नाही याची व्यवस्था देखील केली जाईल। राजकारणाच्या वेळेला केलं जाईल। मात्र ही जी घटना आहे ही दुर्दैव आहे, हे अपघाताची घटना आहे ज्यामध्ये 11 ते 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे आता या लोकांना मदत मिळणं अपेक्षित आहे आणि या गाडीमध्ये काही ओव्हरलोड प्रवासी होते का याचा देखील तपास पोलिसांकडून केला जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल। हे सगळं नंतर होत राहील। मात्र आता जी गरज आहे ती या जखमींना मदत मिळण्याची आहे, त्यांच्यावरती उपचार होण्याचे आहे। जे जखमी 35-40% वरती भाजले गेलेले आहे त्यांना मदत मिळणं अपेक्षित आहे असं भुजबळांचं म्हणणं आहे आणि स्वतः छगन भुजबळ आता या सगळ्या प्रकरणाची, या सगळ्या अपघात स्थळाची पाहणी करताय। आता ज्या ट्रकवरती ही बस जाऊन आदळली त्या ठिकाणी ते पोहोचलेलं आहे। ज्या डिझेल टँकचा स्फोट झाला, ज्या डिझेल टँक फुटून ते जे डिझेल बसच्या सगळं बेसवरती उडालं त्या डिझेल टँकची छगन भुजबळ स्वतः पाहणी करताय। या सगळ्या अपघाताच्या ठिकाणांची ते माहिती घेत आहे। ही बस जी आहे या बसमध्ये 30 ते 35 प्रवाशांची आसन क्षमता असताना या बसमध्ये 45 प्रवासी असल्याची धक्कादायक माहिती देखील यापूर्वी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण दाखवली। त्यामुळे या बसमध्ये आतापर्यंत ओव्हरलोड प्रवासी असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाईल। मात्र आता जे जखमी आहे त्यांच्यावरती उपचार जो होणं अपेक्षित आहे तो केला जातोय। बसच्या स्लीपरच्या भागामध्ये जे प्रवासी अडकलेले होते त्यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्यावेळेला ही बस घटनास्थळावरून काढण्यात आली त्यावेळेला देखील 2 डेड बॉडी ज्या आहेत त्या बसच्या खालच्या भागात सापडल्या, ज्यामध्ये 1 वर्षाच्या एका मुलाची डेड बॉडी सापडलेली आहे। हे सगळं दृश्य जे आहे ते मन हेलावून टाकणारं अशा प्रकारचं दृश्य आहे आणि या ठिकाणी आता देखील मदत कार्य सुरू आहे। फॉरेन्सिकची जी टीम आहे ती या ठिकाणी आलेली आहे। बस ज्या वेळेला बघितली तर बसचा प्रत्येक पार्ट जो आहे तो जळून खाक झालेला आहे। त्यामुळे या बसमध्ये आणखी काही प्रवाशांचा जळून मृत्यू झालेला आहे का, त्यांचे काही अवशेष या ठिकाणी सापडत आहे का, त्याचं फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून तपासणी करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि काही राजकीय पदाधिकारी असतील, वरिष्ठ अधिकारी असतील ते देखील आता घटनास्थळाला भेट देत आहे आणि पाहणी करत आहे। अधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये सूचना दिल्या जात आहे। मदतीसाठीच्या लागणारे जे काही अधिकार आहेत तातडीनं मदतीचे जे आहेत, आपत्कालीन निधी असतो या सगळ्यांचं तातडीनं वितरण करून या लोकांना मदत मिळावी अशा प्रकारच्या सूचना पालकमंत्र्यांनी या संबंधित प्रशासनाला दिलेल्या आहेत। छगन भुजबळ हे पालकमंत्री राहिलेले आहे त्यामुळे त्यांना या सगळ्या भागाची माहिती आहे। ते आता माध्यमांशी बोलतील आणि ह्या प्रकरणात नेमकी काय प्रतिक्रिया देतील हे आपण बघणार आहे। छगन भुजबळ आता या सगळ्या विषयावर माध्यमांशी बोलताय। पुण्याला जाणार तर छगन भुजबळ यांच्याकडून घटनास्थळाची सध्या पाहणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जिथे अपघात झाला, कशा प्रकारे हा अपघात झाला या सगळ्याची माहिती छगन भुजबळ हे घेत आहेत। छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत। सध्या ते घटनास्थळाची पाहणी करतायत।
खासगी बस आणि आयशर ट्रकमध्ये हा अपघात झाला। हा अपघात नेमका कसा झाला याची ते पाहणी करतायत। तसंच हा अपघात अत्यंत दुर्दैवी असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। घटनास्थळावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। या बसच्या आगीमध्ये 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। अरे यार गडबड नका करू रे तुम्ही घेतले ना व्हिडिओ एक मिनिट अरे उमेश भाऊ उमेशची वायर दादा वायर या थोडं मागे मागे सर दरम्यान निघाले मागे या ना थोडं हे घे 23 पॅसेंजरची गाडी आहे ना 30 नाशिकमध्ये मृत्यूचं अग्नितांडव आज आपण पाहिलंय। या बसच्या आगीमध्ये 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या घटनास्थळाची सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा जाऊन आलो आणि आता इथे सुद्धा आपण पाहिलं। आपण इथे आत पाहता साधारणपणे काल 3च्या दरम्यान आसपास पुसदवरून ही गाडी निघालेली आहे। तिथले जे आमदार इंद्रनील नाईक त्यांचा माझाही संपर्क झाला, आम्ही पण बोललो आणि त्यांना सांगितलं की आम्ही सगळे आहोत, आम्ही सगळं सहकार्य करू। आपण इथे पाहतो की हा एक चौक आहे, क्रॉसिंग आहे। एक तर औरंगाबाद येवल्यावरून नाशिककडे जाणारा रस्ता हा हायवे आहे आणि त्याला क्रॉस करणारा हा जो रस्ता जो आहे, मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला आपण जो रिंग रोड जो तयार केला की धुळ्यावरून धुळ्याच्या बाजूने येणाऱ्या गाड्या त्याने नाशिकमध्ये न जाता परस्पर इकडून पुण्याला वगैरे जायचं असेल तर त्यांनी पुण्याला जावं किंवा पुण्याची गाडी नाशिकमध्ये जाता धुळ्याला, तर असे जे आहेत रिंग रोड आपण केलेले आहेत। पण हे हायवे नाहीत। मला जे कळलं ते असं आहे की सिग्नल आहेत, म्हणजे सिग्नल तर आहेत परंतु ते ब्लिंक याच्यावर रात्रीचे ते ठेवतात साधारणपणे आणि मला वाटतं 5च्या दरम्यानची ही सगळी काही घटना आहे। आणि सर्वसाधारण आपण पण सकाळी बाहेरगावी जायचं असेल सकाळी निघतो का तर ट्रॅफिक नसते आणि स्पीड आपल्या गाड्यांना असतो, तर या गाडीला सुद्धा निश्चितपणे स्पीड असणार। ही गाडी जी आहे औरंगाबाद येवला मार्गे जे आहे पुढे आपल्या नाशिककडे चाललेली आहे आणि हा जो कोळशाने भरलेला ट्रक जो आहे ह्या रिंग रोडवरून तिकडून येऊन असा इकडे पुढे चाललेला आहे। आता नियम असा आहे की जो हायवे असेल, मेन रोड आहे, त्या गाड्यांना पहिल्यांदा जाण्याची परवानगी दिली पाहिजे आणि मग बाकीच्या ज्या रस्त्यावरच्या गाड्या आहेत त्यांनी पुढे यायचं आहे। इथे असं दिसतं आहे की हा ट्रकवाला जो आहे कोळशाने भरलेला ट्रक आहे, याने काही ते लक्षात घेतलेलं नाही, पाहिलं नाही आणि तो सरळ तिकडून स्पीडमध्ये आला आणि तो पुढे जायला लागला। इथून बस आली आणि त्या बसबरोबर तो डॅश झाला। यांची सुद्धा जे आहे आपण पाहिलं की डिझेलची टाकी पूर्णपणे फुटलेली आहे, कदाचित ते डिझेल उडालेलं असेल आणि त्याचं जे इंजिन जे आहे ते सुद्धा संपूर्ण अस्ताव्यस्त झालेलं आपण पाहतो। तिथे ते स्पार्क होऊन मला जे असे आग ते आहे ते मागे 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 पसरत गेली। लोक जरा पेंगळलेले असणार, झोपेमध्ये असणार। इथे आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की 30 लोकांची जी आहे या गाड्यांना परवानगी आहे, परंतु या गाडीमध्ये 12 एकूण मृत आणि 28 जखमी, म्हणजे 38 ते 40 पण एकूण बरोबर आहे ना 38 आणि 12 50 आले, म्हणजे आणि तिथल्या काही जे पॅसेंजर यांनी पोलिसांना सांगितलं की काही पॅसेंजर असे मध्ये सुद्धा झोपलेले होते, 2 सीटच्या मध्ये खाली झोपलेले होते। आणि या संपूर्ण घटने